जसा दुष्काळ, शेतकऱ्यांची आत्महत्या हा संभाजीनगर आणि एकंदरच मराठवाड्याचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे पाणी टंचाई हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पैठण तालुक्यामधील 10 गावांना टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा केला जातोय। कडक उन्हामुळे जलसाठे आटू लागलेले आहेत। पैठण तालुक्यातील तलावांनी मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच तळ गाठला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, पाणी प्रश्न हा नेहमीच मराठवाड्याला भेडसावत असतो आणि आता अजूनही 2 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत, असं असताना पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे। नक्की जान्हवी, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचा पैठण येथील नाथसागर जो आहे त्या ठिकाणाहून संपूर्ण मराठवाड्याची ताण भागवली जाते। मात्र त्याच तालुक्यामध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो करताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहिलं गेलं पैठण तालुक्यातील मुरुमा, केकत, जळगाव असेल, वडजी, सुलतानपूर, हर्षे जे गाव आहे त्या गावात भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो या ठिकाणचे नागरिक करताना पाहायला मिळत आहे। आता प्रशासनाकडून या ठिकाणी जे आहे ते आता टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे। मात्र ज्या तालुक्यांमध्ये पाणी पुरवठा केला जातो त्या तालुक्यात आता भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे। त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने संपूर्ण टँकर पाणी पुरवठा करावा अशी मागणी जी आहे ती आता पैठणकरांतून होताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं तर पैठण शहरामध्ये देखील भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो त्या ठिकाणच्या नागरिकांना करावा लागत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 10 ते 12 दिवसाआड जे आहे ते नागरिकांना 4 ते 5 हंडे पाणी मिळत आहे। त्यामुळे आता अनेक नागरिकांना जे आहे ते पाणी विकत घेण्याची वेळ जी आहे ती छत्रपती संभाजीनगरकरांवरती देखील आल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पाणी प्रश्न सोडावा अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून होत आहे। अगदीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।